नमस्कार. 8 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शुरुआत होगी सही तो सफलता मिलेगी वही, इसलिए सही शुरुआत करें मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल के साथ। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में स्मार्ट क्लासेस, प्रशिक्षित एवं अनुभवी अध्यापक वर्ग, पूर्ण रूप से इंग्लिश मीडियम एवं इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज, कक्षा प्रथम से कंप्यूटर शिक्षा अनिवार्य, शारीरिक विकास के लिए विशाल मैदान, बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना और सभी प्रकार के इंडोर आउटडोर खेल और कल्चरल प्रोग्राम जैसी अन्य कई विशेषताओं के साथ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में आपके नन्हे मुन्ने बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर भी उपलब्ध है। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल है यावल शहर का सबसे फेवरेट और सबसे बेस्ट स्कूल। एक ऐसा स्कूल जिसे देखकर बच्चे कहते हैं पढ़ेंगे तो मॉडर्न स्कूल से। तो देर ना करें, आज ही अपने बच्चों का एडमिशन मॉडर्न में करवाएं। मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, हमारा पता मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, बिहाइंड पेट्रोल पंप, फैजपुर रोड, यावल। कॉन्टैक्ट नंबर 18329565960। कॉन्टैक्ट नंबर 2 9970280193। थँक यू। ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत माघारीच्या दिवशी तिघांची माघार, 3 जागा बिनविरोध तर 5 जागेकरिता 12 उमेदवार रिंगणात. डोंगरकोठरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. फैजपूर रस्त्यावर दुचाकी समोर मोकाट जनावर आल्याने अपघात, तरुण जखमी. यावल शहरात सातोद रस्त्यावर दुचाकी घसरून 2 जण जखमी. किनगाव येथे 28 वर्षीय तरुणास दोघांनी केली मारहाण, यावल पोलिसात तक्रार. यावलला उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून एकास मारहाण. पिंपरी येथे गुरांच्या गोठ्यात गुरेढोरं बांधण्याच्या कारणावरून वृद्धास तिघांची मारहाण. यावल शहरातील साने गुरुजी विद्यालयाची PM श्री योजनेत निवड. भालोद शाळेचे NMMS परीक्षेत घवघवीत यश, 3 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड. तर विविध मागण्यांसाठी यावल तहसील कार्यालयासमोर व्हॉइस ऑफ मीडिया संघटना करणार आंदोलन. आता बघूया सविस्तर घडामोडी. आपल्या घराच्या आणि व्यावसायिक दुकानाच्या सुरक्षेसाठी CCTV बसवायचे असतील तर संपर्क साधा विरावली येथील श्री इलेक्ट्रिकल्स सेल्स अँड सर्व्हिसेस राज पाटील. घरात इलेक्ट्रिकल फिटिंग असो की दुरुस्ती, CCTV कॅमेरे व कॅमेऱ्यांची फिटिंग, एकच नाव विरावली येथील श्री इलेक्ट्रिकल्स सेल्स अँड सर्व्हिसेस राज पाटील. आपल्या घराच्या सक्षम सुरक्षेसाठी श्री इलेक्ट्रिकल यांच्या वतीने अत्यल्प दरामध्ये CCTV कॅमेरे बसवून घ्या आणि निश्चिंत व्हा आपल्या घराच्या आणि दुकानाच्या सुरक्षेसंदर्भात. तेव्हा CCTV कॅमेरे, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिकल फिटिंग आणि दुरुस्तीसाठी एकच नाव राज पाटील, श्री इलेक्ट्रिकल्स, विरावली. यावल तालुक्यातील 7 ग्रामपंचायतच्या 8 जागेकरिता पोटनिवडणुकीत प्राप्त 18 अर्जांपैकी माघारीच्या दिवशी 3 उमेदवारांनी माघार घेतली. यात कासवा, सांगवी बुद्रुक व चिंचोली येथील प्रत्येकी 1 जागा बिनविरोध ठरली आहे. तर उर्वरित 5 ग्रामपंचायतच्या 5 जागेकरिता 12 उमेदवार रिंगणात आहे. या सर्व जागेकरिता 18 मे रोजी मतदान होणार आहे. यावल तालुक्यातील विविध कारणाने रिक्त असलेल्या 12 ग्रामपंचायतीच्या 14 सदस्यांच्या जागेकरिता पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यात 7 ग्रामपंचायतच्या 8 जागेकरिता 20 वैध उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. यात छाननीत 2 अर्ज अवैध ठरले होते. तेव्हा 18 वैध अर्जापैकी सोमवारी माघारीच्या दिवशी मुदतीत 3 उमेदवारांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेतल्यामुळे कासवा ग्रामपंचायतीमध्ये संगीता किशोर तायडे, चिंचोलीमधून सपना पन्नालाल कोडी व सांगवी बुद्रुकमधून शबनम फिरोज तडवी हे 3 उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. तर आता कासवा ग्रामपंचायतच्या 1 जागेकरिता 3 उमेदवार, बामनोदच्या 1 जागेकरिता 2 उमेदवार, बोरखेडा बुद्रुकच्या 1 जागेकरिता 2, मारूळच्या 1 जागेकरिता 2 आणि दहिगावच्या 1 जागेकरिता 3 असे 5 ग्रामपंचायतच्या 5 जागेकरिता 12 उमेदवार रिंगणात आहे. तहसील कार्यालयामध्ये माघारीचे संपूर्ण कामकाज तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी सचिन जगताप, बबिता चौधरी, HM तळवी,
GT सोनवणे, सुयोग पाटील, स्मिता कोळी, प्रवीण पाटील, विलास नागरे, TC बारेला यांनी कामकाज पाहिले. तर पोटनिवडणूककरिता तालुक्यात या सर्व 5 ग्रामपंचायतीमध्ये येत्या 18 मे रोजी मतदान होणार आहे. आपल्याला गृहोपयोगी साहित्य आणि वस्तू खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. या ठिकाणी आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कूलर, फ्रीज आणि ACवर विविध प्रकारची ऑफर सुरू आहे. या ऑफरमध्ये साहित्य खरेदी केल्यावर हमखास भेटवस्तू मिळत आहे. तेव्हा तुम्हाला जर या उन्हाळ्यात खरेदी करायची आहे तर यावल शहरातील यश एजन्सीमध्ये भेट द्या. यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुलात यश एजन्सी हे भव्य दालन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. डोंगर कठोरा येथील आश्रमशाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी उघडकीस आली. मयत याने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली असून पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली व मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मयत यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. डोंगरकठोरा तालुका यावल येथील आदिवासी आश्रमशाळेतील कामगार नामदेव दगडू खैरनार व 56 वर्ष हे वड्री तालुका यावल येथील रहिवासी आहेत. सोमवारी आश्रमशाळेच्या खोलीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी आपल्या मुलासोबत व किनगाव येथील सुनेसोबत मोबाईलद्वारे संपर्क साधून बोलणं केलं होतं आणि नंतर मला मरणात जे कारणीभूत आहे त्यांच्या संदर्भात मी खिशात चिठ्ठी लिहून ठेवत आहे असे सांगून त्यांनी कॉल बंद केला. नामदेव खैरनार यांचा मुलगा गोपाळ खैरनार याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व गळफास घेतलेल्या अवस्थेत नामदेव खैरनार हे मिळून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी यावलचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे पथकासह दाखल झाले. त्या ठिकाणी पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. या प्रकरणी तूर्त गोपाळ खैरनार यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे हे करीत आहे. सुसाईड नोटची चौकशी सुरू असून मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. फैजपूर रस्त्यावर महाविद्यालयाच्या जवळ दुचाकी समोर अचानक मोकाट जनावर आल्याने दुचाकी स्वारचा अपघात घडला. यामध्ये 19 वर्षीय दुचाकी स्वार हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्याला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्याच्या हाताला जबर दुखापत असल्याने त्याला पुढील उपचाराकरता जळगाव हलवले आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर फैजपूर रस्त्यावर महाविद्यालयाच्या समोर दुचाकीद्वारे गौरव विलास शिरसाळ वय 19 राहणार यावल हा तरुण जात होता. दरम्यान त्याच्या दुचाकीच्या समोर अचानक मोकाट जनावर आले आणि दुचाकीला अपघात घडत गौरव शिरसाळ जखमी झाला.
त्याला तातडीने नागरिकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले। रुग्णालयात डॉक्टर सचिन देशमुख, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, दीपाली किरंगे, बापू महाजन आदींनी उपचार केले। त्याच्या हाताला जबर दुखापत असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले आहे। यावल शहरातून सातोदकडे जाणाऱ्या रस्त्यावर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 132 सबस्टेशनजवळ दुचाकी घसरून 2 जण जखमी झाले। त्यांना जखमी अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले आहे। या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर आहे। यावल शहरातून सातोदकडे जाणाऱ्या रस्त्यावर शहराच्या बाहेरच राज्य विद्युत वितरण कंपनीचे 132 सबस्टेशन आहे। या सबस्टेशनच्या समोर परसाळे येथील एक 48 वर्षीय आणि एक 60 वर्षीय असे 2 जण दुचाकीवरून घसरून पडून जखमी झाले। तेव्हा जखमी अवस्थेत या दोघांना ग्रामसेवक मजीद तळवी, सतीश सावळे, महमूद तळवी, फारुख तळवी आदींनी उपचाराकरिता यावल रुग्णालयात आणले। रुग्णालयात डॉक्टर सचिन देशमुख, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, दीपाली किरंगे, बापू महाजन आदींनी या दोघांवर उपचार केले। या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना पायाला, डोक्याला आदी ठिकाणी दुखापत झाली आहे। किनगाव येथे 28 वर्षीय तरुणास दोघांनी शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली। दोघं तरुण आपल्या बहिणीचा पाठलाग करताय असा संशय आल्याने 28 वर्षीय तरुणाने या तरुणांकडे विचारणा केली होती। त्याचा राग येऊन या दोघांनी कृत्य केले व त्यालाच मारहाण केली। किनगाव येथील एका 28 वर्षीय तरुणाने यावल पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गावातील 2 तरुण तिच्या बहिणीचा पाठलाग करतात अशी त्याला शंका होती। तेव्हा याबाबत त्याने तरुणाकडे विचारणा केली असता या तरुणांनी त्याला मारहाण करून तुला ठार मारून टाकू अशी धमकी दिली व शिवीगाळ केली। तेव्हा या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाने या दोघांविरुद्ध यावल पोलिसात तक्रार दिली आहे। तेव्हा यावल पोलिसांनी देखील या दोघं तरुणांना आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। यावल शहरातील शिवाजीनगर भागात एका 23 वर्षीय तरुणाला त्याने उधारीचे पैसे मागितले याचा राग येऊन शहरातीलच एका तरुणाने मारहाण केली व शिवीगाळ करून तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी यावल शहरातील एका तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे। यावल शहरात शिवाजीनगर आहे। या शिवाजीनगर भागातील रहिवासी 23 वर्षीय तरुणाने एकाला 3000 रुपये उधार दिले होते। तेव्हा ज्या तरुणाला पैसे उधार दिले होते त्याच्याकडे त्याने पैसे परत मागितले। त्याचा राग येऊन या तरुणाला संबंधिताने चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। तेव्हा 23 वर्षीय तरुणाने थेट यावल पोलीस स्टेशन गाठले व यावल पोलिसात एका तरुणाविरुद्ध त्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार दिली आहे।
यावल तालुक्यातील पिंपरी या गावात एका 75 वर्षीय वृद्धास गावातील तिघांनी गुऱ्यांच्या गोठ्यात गुरे का बांधतो या कारणावरून मारहाण केली, शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली। तेव्हा या प्रकरणी 3 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे। पिंपरी तालुका यावल या गावातील रहिवासी एका 75 वर्षीय वृद्धाने आपल्या मालकीच्या गोठ्यात गुरे बांधली होती। तेव्हा तुम्ही येथे गुरेढोरे का बांधतात, येथे बांधू नका असे सांगत 3 जणांनी त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ करून तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। तेव्हा 75 वर्षीय वृद्ध इस्माने यावल पोलीस ठाणे गाठले व यावल पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध मारहाण करून शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली म्हणून तक्रार नोंदवली आहे। यावल शहरातील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची PM श्री योजनेत निवड झाली आहे। या योजनेतून शाळेच्या विकासाकरिता केंद्र शासनाकडून अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। यावल शहरात साने गुरुजी विद्यालय आहे। या विद्यालयाला केंद्र शासन, दिल्ली व महाराष्ट्र शासन यांचे शैक्षणिक धोरणानुसार PM श्री योजनेत निवड व मानांकन प्राप्त इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालय होण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता निवड झाली आहे। यावल शहराच्या पंचक्रोशीत उत्तम दर्जेदार गुणवत्तावर्धक व नाविन्यपूर्ण शिक्षणाची कायमची चिंता आता यातून मिटणार आहे। शहरातील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना 1884 मध्ये झाली होती। शाळेची केंद्र शासन, दिल्ली व राज्य शासनाने PM श्री योजनेत नाव निश्चित व केल्याने मानांकन प्राप्त झाल्याने शहरातून आनंद व्यक्त केला जात आहे। आपल्याला 2 मिनिटावर चर्चा करून घेऊ फायनल फोटो पण चिंता लागला एकदम छान आहे हो सर मला पण भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळेने नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे। शाळेतील एकूण 3 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे। शाळेतून एकूण 20 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते। त्यातील 5 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 3 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे। यामध्ये आदित्य कैलास भालेराव याने 52वा क्रमांक मिळवला आहे। चंचल भरत चौधरी हिने OBC मधून क्रमांक मिळवला आहे, तर सुमिधा राजेश गडे हिने 126वा क्रमांक मिळवला आहे। हे विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवण्यास पात्र ठरले आहे। विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत दरमहा 1000 रुपये मिळणार आहेत। तसेच मिताली दिनकर भगत व मेघावी पराग चौधरी ह्या विद्यार्थिनी देखील उत्तीर्ण झाल्या आहेत। या उत्तीर्ण विद्यार्थिनींचा चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने अभिनंदन केलं आहे। या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक DV चौधरी, पर्यवेक्षक RS जावडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे। तर या संपूर्ण विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणाऱ्या समितीचे प्रमुख GS पाटील हे होते। तेव्हा या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे। यावल येथील तहसील कार्यालयासमोर पत्रकारांच्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने दिनांक 11 मे गुरुवार रोजी धरणे आंदोलन केले जाणार आहे।
लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे पत्रकार असतो. मात्र आज पत्रकार अनेक सुविधांपासून वंचित आहे. तेव्हा विविध मागण्यांसाठी येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने 11 मे गुरुवार रोजी यावल तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन केले जाणार आहे. यात पत्रकारांच्या विविध मागण्या आहेत. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत 5 वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला GST रद्द करावा. पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय व्हावा. कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन मयत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिक, लघु दैनिक यांना मारक आहे. लघु दैनिकांचाही मध्यम ब वर्ग दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्या. अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहे. तेव्हा या धरणे आंदोलनामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व पत्रकारांनी हजर राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष ललित फिरके, कार्याध्यक्ष DB पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.